कि वहाँ पे पैसे देकर काम करवाना पड़ता है। इसकी वजह से क्या होता है, हमें स्ट्रेस निर्माण हो सकता है। सही है। सो ये होता है रोल ऑफ एम्बिग्यूटी इन डुप्लीकेशंस। सो नेक्स्ट पॉइंट दिया हुआ है उसके बाद ऑर्गेनाइजेशनल स्ट्रक्चर। सो ऑर्गेनाइजेशनल स्ट्रक्चर के बारे में बताना चाहूंगा कि देखिए जब हम ऑर्गेनाइजेशन में वर्क करते हैं, सही है, तो क्या होता है, हमारा बॉस हमें क्या करता है, ऑर्डर देता है, सही है, और हम लोग को क्या कहते हैं, हमें जो जॉब दिया हुआ है उसके हिसाब से हम क्या करते हैं, हमारा वर्क करते हैं। लेकिन अगर हमारे सुपीरियर, अगर हमारे सीनियर, अगर एक की जगह दो हो तो क्या होगा, और उसके उनके अंदर कुछ कॉन्फ्लिक्ट रहेगी तो क्या होगा, हमारा जो वर्क है एक कभी भी पूरा नहीं होगा। क्यों? क्योंकि हर एक जो सुपीरियर सीनियर रहेगा हमें अलग अलग ऑर्डर देगा। तो अगर एक आउटपुट निकालना है हमें, तो अगर उसके उसके वजह से हमें अगर दो बॉस ऑर्डर दे रहे हैं एक साथ, तो क्या होगा, उस ऑर्गेनाइजेशन स्ट्रक्चर के अंदर हमें प्रॉब्लम्स आ सकते हैं। मतलब क्या, जैसे वर्क करना चाहिए वैसे वर्क नहीं होगा हम लोग का। सो ये होता है ऑर्गेनाइजेशनल स्ट्रक्चर के अंदर। उसके बाद में नेक्स्ट दिया हुआ है नॉट कंसिस्टेंसी इन वर्क शिफ्ट। देखिए अभी ऑर्गेनाइजेशन में, बहुत बड़े बड़े ऑर्गेनाइजेशन में क्या होते हैं, वर्क शिफ्ट के हिसाब से क्या होता है, हम लोग का जो काम दिया हुआ है वो रन होता है, मतलब काम क्या होता है, चलता है। सही है। और क्या होता है उसके अंदर, ये वर्क के हिसाब से, जैसे कि 3 शिफ्ट में काम किया जाता है कंपनी के अंदर मोस्ट ऑफ टाइम। और हम देखते हैं कि अगर नाइट शिफ्ट का काम हो, सही है, तो क्या होगा, हर बार जैसे मैंने आपको बताया था वर्क ओवरलोड के अंदर, कि अगर हमारी ड्यूटीज बार बार नाइट शिफ्ट के लिए लगेंगे तो क्या होगा, बंदा स्ट्रेसफुल होगा, स्ट्रेस उसको ज्यादा आएगा। तो ऐसे वजह से क्या हो सकता है, वो फ्रस्ट्रेट होगा। सही है। कॉन्फ्लिक्ट निर्माण होंगे उसके वजह से। सही है। तो हमें क्या करना है, हमारे एम्प्लॉयज का हमें ध्यान रखना है ऑर्गेनाइजेशन स्टेटस के अंदर, कि उसका स्ट्रेस ना बढ़े। इससे क्या फायदा होगा, कि हमारा जो मिलने वाला आउटपुट है फॉर ऑर्गेनाइजेशन, वो हमें क्या होगा, इजीली मिलेगा। सही है। सो ये होता है नॉट कंसिस्टेंसी इन वर्क शिफ्ट के अंदर। देखिए 24/7 वर्क चलता है ऑर्गेनाइजेशन के अंदर। सही है। तो अगर हम लोग को आउटपुट सही चाहिए, तो उसके वजह से हमें क्या करना पड़ेगा, उसके वर्क शिफ्ट मैनेज करने होंगे। सही है। उसका हेल्थ के ऊपर ध्यान रखना होगा। तो क्या होगा, हमारा जो आने वाला प्रॉफिट है हम ज्यादा से ज्यादा कमा पाएंगे, और हमारी ऑर्गेनाइजेशन लॉन्ग टर्म रन करेंगी। सही है। नेक्स्ट पॉइंट दिया हुआ है इसके अंदर, अपग्रेडेशन और इनोवेशन इन टेक्नोलॉजी। सो अपग्रेडेशन और इनोवेशन, इनोवेशन का मतलब क्या होता है, नए नए चेंजेस जो आते हैं, चेंजेस जो आते हैं। सही है। देखिए बहुत पहले, सबसे पहले क्या था, कि वो जो भी एंट्रीज हम करते थे, वो बुक्स ऑफ अकाउंट, मतलब क्या के अंदर हम लिख के रखते थे कि कितना हमने सेल किया। सही है। हम लोग के पास कितना प्रॉफिट है, मतलब जो भी काम चलता था ऑफिस के अंदर चलता था। सही है। उसके बाद क्या हुआ, इनोवेशन हुआ, टेक्नोलॉजी में बढ़ोतरी हुई। सही है। सो पीसी मतलब कंप्यूटर्स आए। सही। तो क्या होगा, बहुत लोगों को ऐसा ऐसा सोचने लगे कि कंप्यूटर यूज करना बहुत ही टफ है, सही, बहुत ही हार्ड है, उन्हें यूज कर सकते। तो उनका उस टाइम पे क्या होता, स्ट्रेस तो बढ़ी कि हम इतने साल काम कर रहे हैं, हम परमानेंट हम कैसे यूज कर पाएंगे। सही है। तो क्या हुआ, उसके वजह से उनको स्ट्रेस निर्माण हुआ। सही है। जब हम कुछ काम करना चाहते हैं, लेकिन इनोवेशन की वजह से हमें ऐसा लगता है कि हम कर नहीं पाएंगे। सही है। तो अगर हम सीखेंगे उसको, तो क्या कर सकते हैं, हम इजीली उसका मतलब जो काम है वो कर सकते हैं। तो ऐसे टाइम पे ऑर्गेनाइजेशन क्या करेंगी, ऑर्गेनाइजेशन का काम यही होगा कि उसमें से जो वर्कर्स है जिनको इनोवेशन मतलब टेक्नोलॉजी के साथ काम करना है, तो वो क्या करेगी, उन लोग की 2 दिन ट्रेनिंग रखेंगी। सही है, कि आपको एक ऐसा सॉफ्टवेयर यूज करना है, इसकी वजह से आपको क्या होगा, आपका काम जल्दी कंप्लीट होगा। सो उनकी यस, आवाज येतोय माझा? आकाश, अनम, सदफ, हेलो. हो सर. ओके, हा पॉइंट समजला तुम्हाला, अपग्रेडेशन और इनोवेशन इन टेक्नॉलॉजी? समजला का पॉइंट हा? अनम, सदफ, संगमी, सदफ आवाज येतोय का? Yes सर, येतोय. समजतो पॉइंट हो, अपग्रेडेशन और इनोवेशन इन टेक्नॉलॉजी? हो सर. ठीक आहे. जरा समोर परत सांगता की बघा, जो ऑफिसमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येतात, तर ते टेक्नॉलॉजी सगळेच अडॉप्ट करत नाही. त्यांच्यात किती स्ट्रेस असते की आम्हाला ही जमल की नाही यूज करण्यासाठी, हे काही टफ असू शकतं. मग त्या दरम्यान आपल्याला काय करायचं असतं की आपण जेव्हा आपण व्यवस्थित टेक्नॉलॉजी समजून घेऊ, तेव्हा आपण ती इझिली आपण टेक्नॉलॉजी असते, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की त्या टेक्नॉलॉजीला त्याची ट्रेनिंग देऊन त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, यूज करायचं आहे. आफ्टर दॅट दिस टेक्नॉलॉजी तुम्ही जे अडॉप्ट केलं, तर तुम्ही इझिली काय करू शकता, ती समजून घेऊ शकता.
वजह से देखेंगे तो हमारा जो स्ट्रेस लेवल बताया है वो कम। सो नेक्स्ट पॉइंट देखने वाले हम स्ट्रेटेजिक कॉपिंग विद स्ट्रेस। हमने हमारे लास्ट लेक्चर के अंदर स्ट्रेस के बहुत सारे रीजन देखे थे कि किस वजह से हमें स्ट्रेस आता है, सही है, फ्रस्ट्रेशन रहता है। तो हम एक ब्रीफ इंट्रोडक्शन लेंगे इसके अंदर कि स्ट्रेस के क्या आता है, कि स्ट्रेस हमें क्या आता है अगर हम काम में ज्यादा बिजी रहेंगे, सही है, हम फैमिली के लिए टाइम नहीं दे पाएंगे, तो क्या होता है वो भी स्ट्रेस आने का एक रीजन हो सकता है। सही है, हमने स्ट्रेस के अंदर देखा था हम लोग का कि फिजियोलॉजिकल स्ट्रेस रहता है, हम लोग को सोशियोलॉजिकल स्ट्रेस रहता है, सही है, उसके बाद में देखा था हमने बिहेवियर स्ट्रेस रहता है। तो बहुत सारे स्ट्रेस होते हैं। उसके साथ हमने देखा था इंडिविजुअल स्ट्रेस के अंदर लाइफ चेंजेस स्ट्रेस है, सही है। उसके बाद में देखा है हमने फ्रस्ट्रेशन के बहुत सारे रीजंस होते हैं, कॉन्फ्लिक्ट के बहुत सारे रीजंस होते हैं, टाइप ए टाइप बी पर्सनैलिटी हमने लास्ट लेक्चर के अंदर देखा था, सही है। और ऑर्गेनाइजेशन स्ट्रेस के अंदर हमने देखा था कि पोर वर्किंग कंडीशन, वर्क ओवरलोड, रोल ऑफ कॉन्फ्लिक्ट, सही है, नॉन कंसिस्टेंसी इन वर्क शिफ्ट, इन बहुत कारण की वजह से हमें क्या हो सकता है, लोड आके हमें स्ट्रेस आ सकता है। तो आज का जो पॉइंट हम लेने वाले हैं स्ट्रेटेजिक फॉर कॉपिंग विद स्ट्रेस। इसका मतलब कॉपिंग का मतलब यह होता है, कॉपिंग मीन्स कि हम लोग का जो स्ट्रेस है उसको कम करने का सोल्यूशन क्या है। बघा आपला जो आताचा पॉइंट आहे स्ट्रॅटेजी फॉर कोपिंग विथ स्ट्रेस, ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला की आतापर्यंत आपण प्रॉब्लेम्स बघितले होते की स्ट्रेसमुळे आपल्याला काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात आणि काय त्याच्यामध्ये काय इफेक्ट पडतो आपल्या जीवनावरती, हे त्याचे आता सोल्युशन आहे की कोपिंग म्हणजेच काय की येणारे आपले सोल्युशन स्ट्रेसमुळे, की आपण कसे हँडल करू शकतो आपले स्ट्रेस, हे आपल्याला ह्या पॉइंट्स मध्ये बघायचं आहे। ठीक आहे, तुम्ही आणि दुसरी एक नोटीस आहे प्रत्येकाला की तुम्ही आपली प्रेझेंटी आपल्या चार्ट बॉक्सवर टाकायची आहे। ठीक है, तो आज हम वो देखने वाले हैं। तो उसके अंदर फर्स्ट पॉइंट आता है हम लोग का टाइम मैनेजमेंट। सी, अगर हम लोग प्रॉपर टाइम मैनेज करेंगे तो क्या होगा, हम लोग का जो स्ट्रेस है वो कम होगा। कैसे कम होगा, कि अगर हम हमारा जो ऑफिस का काम रहेगा वो हम ऑफिस के अंदर ही फिनिश करेंगे, ठीक है, और जो घर के लिए, फैमिली के लिए हम टाइम देंगे, तो क्या होगा, हम प्रॉपर टाइम मैनेज करेंगे और उसी के साथ क्या होगा, हमारा जो स्ट्रेस लेवल है वो भी कम होगा, सही है। और उसके बाद में आता है नेक्स्ट पॉइंट, स्पेंडिंग क्वालिटी टाइम एट होम। बघा टाइम मॅनेजमेंट म्हणजेच काय, जे मी सांगितलंय की तुम्ही प्रत्येकाकडे 8 नसतं की तो टाइम मॅनेज करू शकतो। काही ठराविक लोक आहेत ते फक्त काय करतात, टाइम मॅनेज करतात। मग टाइम मॅनेज तुम्ही जर प्रॉपर केलं, कामाच्या वेळी तुम्ही प्रॉपरली वर्क केलं फक्त जेवढं वर्कच्या वेळी, आणि बाकीचा टाइम जो फ्री असेल तुम्ही त्यानुसार तुमचं टाइम मॅनेज केलं, काही फॅमिलीसाठी टाइम दिला, घरी त्यानंतर तुम्ही आपल्या फ्रेंड्ससाठी टाइम दिला, अशामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही बाकीचे टाइम शेड्यूल तुमचे ऍडजस्ट करता त्यानुसार तुम्ही जर वर्क केलं तर तुम्हाला येणारा जो स्ट्रेस आहे त्याचे प्रमाण खूप कमी होतं, आणि त्याच्यामुळे काय होतं तुम्ही तुमची पूर्णपणे कामामध्ये सुद्धा लक्ष व्यवस्थित तुम्ही देऊ शकता। ओके, तो नेक्स्ट पॉइंट बघा। जैसे कि मैंने अभी फर्स्ट पॉइंट के अंदर कहा कि हमारा टाइम मैनेजमेंट अगर सही से रहेगा, वर्क शिफ्ट के अंदर हम पूरा वर्क ही करेंगे और बाकी जो हमारा पर्सनल जो टाइम है उसके अंदर हम फैमिली के लिए टाइम देंगे, तो क्या होगा, हमारा काम सही से होगा। तो यही बताया स्पेंडिंग क्वालिटी टाइम एट होम के अंदर कि हमारा जो बाकी का टाइम है वो पूरा क्वालिटी टाइम हमें हमारी फैमिली के लिए देना है। उसके अंदर हमें कोई ज्यादा थिंक नहीं करना है कि मुझे ऑफिस का काम करना है, कुछ पेंडिंग है, नहीं, हमें पूरा टाइम है हमारी फैमिली के लिए देना है। और उसकी वजह से क्या हो सकता है, अगर काम का स्ट्रेस भी रहेगा तो हम लोग का जो स्ट्रेस है वो कम होगा। सो ये आता है स्पेंडिंग क्वालिटी टाइम होम के अंदर। उसके बाद में नेक्स्ट टाइप दिया हुआ है वर्क लाइफ बैलेंस। सो वर्क लाइफ बैलेंस के अंदर क्या कहा गया है कि excess workload creates stress in individual when they find it difficult to cope with the pressures and demands of employee, but no other hand work unloaded also create stress individual as they develop sense creativity and incentiveness। उसके अंदर क्या बताया, देखिए कि अगर हमारा वर्क लाइफ बैलेंस सही से होगा तो उसके वजह से क्या होगा, हमारा जो काम है वो हम प्रॉपरली करेंगे, सही है। अभी बहुत लोगों को क्या होता है कि वो बैलेंस नहीं कर सकते बहुत सारा वर्क। मतलब क्या होता है इसके अंदर कि जहाँ पे उन्हें फैमिली के लिए टाइम देना है वो क्या सोचते रहते हैं हर वक्त कि मुझे इतना काम पेंडिंग है, मैं कब करूंगा, सही। तो ऐसा नहीं सोचना कि हमें क्या करना है, दोनों जगह हमें प्रॉपर हमारी लाइफ है वो बैलेंस रखनी है। काम की जगह हमें काम ही करना है, यही नहीं सोचना कि काम की जगह मुझे घर पे जाना है जल्दी तो मैं कब काम फिनिश करूँ, नहीं, हमें उसके अंदर क्या करना है,
सी वर्क लाईफ बॅलन्स म्हणजेच काय की तुम्हाला तुमचा जो कामाचा शेड्यूल आहे त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचे आणि जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला फॅमिली टाइम दिला पाहिजे त्या तुम्हाला काय करायचंय तो जसं की सेकंड पॉईंट मी सांगितलं स्पेंडिंग क्वालिटी टाइम ॲट होम त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं टाइम आपल्या फॅमिलीसाठी सुद्धा द्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप सारी गोल अचीव करायचे असतात बरोबर आहे. मग हे गोल अचीव करत असताना आपल्याला स्ट्रेस येणं ही साहजिक गोष्ट आहे. मग आपले स्ट्रेस आपण कसं कमी करणार की आपले जो लाईफ आहे ते पण बॅलन्स ठेवणार बरोबर आहे. आणि लाईफ बॅलन्स कशी ठेवणार टाइम मॅनेजमेंट हे त्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्याच्यानंतर स्पेंडिंग क्वालिटी टाइम ॲट होम जे तुम्हाला मी सांगितलं त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की जसं जसं आपण टाइम आपले शेड्यूल बनवू त्यानुसार आपलं काय करणार आपण आपलं लाईफ बॅलन्सची मेंटेन ठेवायची आहे. ठीक है. सो नेक्स्ट पॉइंट बघा है कि जब काम रहेगा तो उसी टाइम पे सिर्फ हमें काम के बारे में सोचना है, और जब हमारा फैमिली टाइम रहेगा, पर्सनल टाइम रहेगा, क्वालिटी टाइम रहेगा, तो हम उसको क्या करेंगे उसके हिसाब से ही मैनेज करेंगे. सो ये दो पॉइंट को रिलेट करता है ये पॉइंट वर्क लाइफ बैलेंस. ओके, नेक्स्ट पॉइंट आता है इसके अंदर फिजिकल एक्सरसाइज. देखिए बहुत सारे लोग हमेशा वर्क के अंदर बिजी रहते हैं, सही है, तो उसकी वजह से क्या होता है उनको हेल्थ रिलेटेड इश्यू हो सकते हैं. तो हमें क्या करना है, हमें फिजिकल एक्सरसाइज करना है, सही है. तो फिजिकल एक्सरसाइज करने की वजह से क्या फायदा होगा हमें कि हमारा जो अटेंशन है पूरा वो वर्क की तरफ जाएगा, सही है. उसकी वजह से क्या हो सकता है कि सिकनेस कम आएगा, हमारी हमारी हेल्थ सही से रहेगी. तो इसकी वजह से क्या होगा कि हम ज्यादा सोचेंगे नहीं कि मेरी तबीयत खराब है तो मैं काम पे कैसे जाऊं. इस एक होता है कि कभी कभी ऐसा होता है कि स्ट्रेस की वजह से भी हेल्थ के ऊपर इश्यू होता है, सही है. तो अगर हमारी हेल्थ सही रहेगी तो क्या होगा, हमारा जो स्ट्रेस लेवल है वो भी कम होगा. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इसके अंदर आता है योगा एंड मेडिटेशन. देखिए बहुत लोग योगा और मेडिटेशन करते हैं, क्यों, पीसफुल माइंड रहने के लिए. अगर हमारा माइंड सही से रहेगा, हम हर दिन एक्सरसाइज करेंगे, तो क्या हो सकता है हमारा जो वर्क है प्रॉपरली होगा, बाकी का वर्क जो पर्सनल टाइम है वो भी प्रॉपरली होगा, फैमिली को टाइम दे पाएंगे, तो हम क्या करेंगे, एक एंजॉयफुल लाइफ हमारी हो सकती है. तो ये रहता है योगा एंड मेडिटेशन के अंदर. उसके बाद नेक्स्ट पॉइंट दिया हुआ है. सो नेक्स्ट पॉइंट, indulging in humor and happiness. See, if you have great sense of humor, you can manage easily your stress. सही है. अगर आप इजीली आप स्ट्रेस मेंटेन करते हो तो क्या होगा, आपको बघा पुन्हा एकदा फिजिकल एक्सरसाइज मध्ये काय सांगितलं होतं मी की जसं मी तुम्हाला लास्ट पॉईंट मध्ये सांगितलं होतं स्ट्रेसमध्ये की फिजिकल जे स्ट्रेस येतं कशामुळे येऊ शकतं, काही हेल्थ रिलेटेड इश्यू असतील आणि तुम्हाला त्याच वेळी काही इम्पॉर्टंट मीटिंग जरी असेल तुम्हाला अटेंड करायची असेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं आपल्याला स्ट्रेस येऊ शकतो. मग असे स्ट्रेस आपण कसे कमी करू शकतो, ते डे टू डे आपली एक्सरसाइज बरोबर आहे, त्यानुसार आपल्याला आपलं योगा अँड मेडिटेशन त्यानुसार आपलं काय होतं आपण पीसफुल राहू शकतो आणि त्याचा हेल्प आपल्याला कामामध्ये सुद्धा दिसून येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, परेशानी उठानी नाही लगेंगी. बघा आपल्या ह्याच्यात काय सांगितलंय की आपले स्ट्रेसची कारणे भरपूर असतात, बरोबर आहे. मग आपल्याला जर आपला स्ट्रेस कमी करायचा असेल, तणाव कमी करायचा असेल, तर आपल्याला काय केलं पाहिजे, त्याच्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे. सपोज तुम्ही कोणत्या कामामध्ये बिझी असाल आणि तुम्हाला खूप स्ट्रेस येतोय, तर तुम्ही एंटरटेनमेंटचं माध्यम शोधा, जेणेकरून तुम्ही काही तुमचं जे लक्ष आहे ते तुम्ही तिथं वेधू शकता. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमचे तिथून लक्ष हटून तुमचं जे येणारे तुमचं जे इंटेंशन असेल ते पॉझिटिव्ह असेल, बरोबर है. अगर आप एंटरटेनमेंट की तरफ जाओगे तो आपको क्या होगा, जैसे कि एक एग्जांपल के तौर के ऊपर बता रहा हूँ कि कॉमेडी शो देखना है, जिसकी वजह से क्या हो सकता है आपका जो माइंड हो वो फ्रेश हो. ठीक है. सो आपको अगर आपका हैप्पीनेस जब बढ़ाना है या आपको जो स्ट्रेस लेवल है आपको कम करनी है, तो कुछ ऐसा करना होगा कि जिसकी वजह से आपको ज्यादा स्ट्रेस ना आता हो और आप अपनी लाइफ एंजॉयफुल रह सकते हो. ठीक है. सो नेक्स्ट पॉइंट है उसके बाद चेंजेस इन फूड हॅबिट्स. बघा ह्याच्यामध्ये पण सांगितलंय चेंजेस इन फूड हॅबिट्स मध्ये की भरपूर लोकांना ना काही फूड्स रिलेटेड हेल्थ इश्यू असतात, बरोबर आहे. मग तुम्ही जर व्यवस्थित तुमचं अन्न खाल्लं, व्यवस्थित एक्सरसाइज केली, त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्हाला जे येणारे पुढे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही त्याच्यापासून काय होऊ शकता, मुक्त होऊ शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉईंट नंबर 4 मध्ये की तुमची फिजिकल एक्सरसाइज, योगा, मेडिटेशन व्यवस्थित जर असेल तर तुम्ही येणारे काही हेल्थ रिलेटेड इश्यू आहेत ते तुम्ही त्याच्यातून नष्ट करून टाकू शकता. ह्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही तुमचे जे अन्न असेल ते व्यवस्थित तुम्ही खा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती काही हेल्थचे प्रॉब्लेम्स होणार नाहीत. जिथं पाहिजे तिथं तुम्ही योग्य डाईट करा, जेणेकरून काय होणार आहे की तुमची हेल्थ चांगली असेल. म्हणजे हेल्थ रिलेटेड जे इश्यू आहेत, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं फिजिओलॉजिकल मध्ये की फिजिओलॉजिकल स्ट्रेस कसे असू शकतात, काही हेल्थ रिलेटेड असू शकतात. मग तुम्हाला जे इश्यू आहेत ते कमी होतील, कदाचित त्याचे चान्सेस कमी होतील की तुम्हाला काही हेल्थ रिलेटेड इश्यू होऊ शकतात आणि त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस, तणाव वाढू शकतो. ठीक है. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट है हॉबीज. अभी हॉबीज का मतलब सबको पता है कि हमें काय के अंदर इंटरेस्ट है जिसकी वजह से हम क्या एंजॉय कर सके.
जैसे कि मैंने अभी कहा था पॉइंट नंबर 6 के अंदर कि अगर हमें कामों के बीच में स्ट्रेस आता आहे, अगर आपल्याला काम करता वेळी काही स्ट्रेस निर्माण होतो किंवा काही हेल्थ सुद्धा इश्यू असू शकतो, काही फक्त कामच नाही किंवा पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा आपल्याला काही जर आपल्याला स्ट्रेस असेल तर आपण स्ट्रेस कसं मेंटेन करणार? आपल्याला काहीतरी एंटरटेनमेंटचा शोध आपण करणार, बरोबर आहे. तर बघा मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये सुद्धा काही गेम्स मॅनेजमेंट रिलेटेड किंवा रिलेटेड टू क्रिकेट असे गेम्स काही अरेंज केले जातात, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं हे गेम्स फक्त दाखवण्यासाठी अरेंज करतात का? नाही. हे कंटिन्यू आपले जे एम्प्लॉई आहेत ते काम करत असतात, बरोबर आहे. 24/7 शिफ्ट मध्ये काम करतात ते लोक. काही लोक जे आहेत वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काम करतात. मग अशा एम्प्लॉईला त्याच्या हॉबीज आपण जेव्हा आपण त्याचा बायोडाटा सबमिट केला जातो त्याच्यामध्ये हॉबी सुद्धा मेन्शन असतात. मग अशा अशा एम्प्लॉईजला आपण काय करणार? त्यांना त्यांच्या हॉबीज नुसार त्यांना आपण एक टास्क देणार आणि त्यानुसार आपण काय करणार की त्यांना ते काम करण्यासाठी लावणार. कोणाचं सिंगिंग असेल, बरोबर आहे, कोणाची ऍक्टिंग असेल. हे कशासाठी केलं जातं की तुम्हाला जो कामाचा तणाव आहे तो काही प्रमाणात कमी होतो त्याच्यामुळे, बरोबर आहे. म्हणजे काय की थोड्या कामापासून त्याला रिलॅक्सेशन दिलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की आपली वर्क लाईफ बॅलन्स आहे ती आपली कशी राहते? मेंटेन राहते. तर हे आहे हॉबीज मध्ये. नेक्स्ट उसके बाद है रिलैक्सिंग बाय डूइंग नथिंग. बघा आता अपन काम करत असताना जब हम काम करते हैं तो उसी टाइम पे हमें क्या होता है कि सिर्फ काम के बारे में सोचते हैं, लेकिन जब हमारे पास कुछ काम नहीं रहेगा तो हम रिलैक्स रहना है हम लोग को, इसके बारे में बताया गया है. तो रिलैक्स रहने कैसे रिलैक्स रह सकते हैं कि हम, जैसे कि मैंने अभी आपको कहा की आप एंटरटेनमेंट जो है उसी तरफ जाइए. मतलब जो एंटरटेनमेंटचा शोध असेल त्याच्यात काहीतरी आपल्याला इंटरेस्ट असेल ते बघत बसा, बरोबर आहे. आपल्या फॅमिली सहित टाइम स्पेंड करा, बरोबर आहे. म्हणजेच काय की फक्त आपल्याला कामाचा विचार नाही करायचा आहे. जेव्हा आपल्याला काही काम नसेल तर रिलॅक्सेशन करा, जेणेकरून जेव्हा कामाची वेळ येईल तेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू शकता? व्यवस्थितपणे तुम्ही काम करू शकता. ठीक आहे. त्याच्या बाद नेक्स्ट पॉइंट आहे बीइंग स्पिरिच्युअली इंटेलिजंट. सो आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला कि आपल्या मनाची शांति ही इंपॉर्टेंट है. अगर आपका मन सही से रहेगा तो क्या होगा? माइंड सही से रहेगा तो क्या होगा? आपको कोई ज्यादा परेशानी उठाई नहीं लगेगी, बराबर है. तो इसके अंदर क्या बताया गया है कि जब हम सोचते हैं कि हमारी कंपनी बहुत अच्छे से वर्क कर रही है, जो ओनर रहेगा तो वो ऐसा नहीं चाहेगा कि सबसे ज्यादा मेरी ही कंपनी चले. ज्यादा से ज्यादा उसकी ख्वाहिश नहीं होनी चाहिए की प्रत्येक वेळेला आपल्यालाच काही ना काहीतरी भेटलं पाहिजे, आपणच ते टार्गेट अचीव केलं पाहिजे, आपण बेस्ट कंपनी म्हणून शो झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं की आपण आपल्या जे एम्प्लॉई आहेत त्याच्यावरती आपण कामाचा तणाव जास्त टाकू, त्याच्याकडून काम करून आपण जास्त घेऊ, बरोबर आहे. कदाचित ते काम करतील सुद्धा पण ते कसं करणार आहेत? पूर्ण स्ट्रेसफुल. त्याच्यामुळे त्यांना काय सांगितलंय की तुम्ही काम करून घ्या, त्याच्या जो काम करून घेत असाल व्यवस्थित प्रमाणे त्यांना काही इन्सेंटिव्ह सुद्धा द्या, बोनसेस द्या, जेणेकरून काय होणार आहे ते आपले इंटरेस्ट दाखवून ते आपलं काम करू शकतात, बरोबर आहे. आणि जास्तीत जास्त त्याच्याकडून काम जर करून घेतलं आपण ते स्ट्रेस तर वाढणार आहेच. मग फक्त प्रत्येक वेळेला की आपल्याला आपण मोर गोल अचीव करू ह्याच्या मागे पळू नका. त्याला रिलॅक्सेशन द्या कामामध्ये, व्यवस्थित काम करून घ्या. 100% तुमची जी कंपनी आहे ती सक्सेसफुल सुद्धा होणार आहे ह्याच्यामध्ये. मग ह्याच्याने दुसरे मेन इम्पॉर्टंट पॉईंट की जो स्ट्रेस असणार आहे तो सुद्धा कामाचा तणाव सुद्धा काय असणार आहे? कमी असणार आहे एम्प्लॉई वरती आणि ते व्यवस्थित काम करू शकतात. ओके. सो नेक्स्ट पॉइंट टाइप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट. देखिए मैंने हेलो यस अनम्यूट करा जरा. सदफ, अनाम, हुजैफा, इब्राहिम, निधी, राहिल. येस सर. समझे आतापर्यंत हे पॉइंट? हो सर. हो सर. ओके सर. ठीक है. ओके पुढचे प्ले करतोय, लक्ष द्या. लास्ट लेक्चर के अंदर कॉन्फ्लिक्ट्स के कुछ टाइप बताए भी थे, सही है. देखिए कॉन्फ्लिक्ट बहुत सारी वजह से हो सकती है, जसं की मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेस जरा एक मिनिट लक्षात द्या. आणखीन एक त्याच्यात पॉईंट होता जो आता आपण मागचा पॉईंट बघितला की इगो क्लॅशेस. आता इगो क्लॅशेस म्हणजे काय? प्रत्येकाला माहिती आहे की इगो म्हणजे काय, बरोबर आहे. की आपलंच आपण वर्चस्व दाखवतो की हे आम्हीच करू शकतो किंवा आम्हाला हे करून दाखवायचंच आहे. त्याच्यामध्ये काय होतं, समजा जर एका कंपनीमध्ये 2 एम्प्लॉई सेम पोझिशनला वर्क करतायत आणि त्याच्यामध्ये काही जर इगो क्लॅशेस असतील तर ते कंपनीला भरपूर हार्मफुल असतं, कारण त्या दोघांकडून काही आउटपुट भेटणार नाही असं कारणामुळे. त्याच्यामुळे काय होतं की आता त्या कंपनीला काही लॉसला सफर करावं लागतं, बरोबर आहे. आणि अशा टायमात मग ते मॅनेजमेंट असेल त्याला स्ट्रेस असतो त्याच्यामध्ये की आमचे एम्प्लॉईज आम्हाला आउटपुट देत नाही आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग त्यांनी काय सांगितलं की तुमचे जे काही इगो असतील ते तुम्ही तिथंच विसरून तुम्हाला एकत्र येऊन एक युनिटीने काम करायचं आहे. जर तुमची युनिटी व्यवस्थित असेल
तर कंपनीला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. ते लिहून घ्या फक्त एक पॉईंट, इगो क्लॅशेस म्हणून आहे त्याच्या खाली. ठीक आहे, पुढचे पॉईंट बघा. आपल्याला जास्त निर्माण झाला तर आपल्याला कॉन्फ्लिक्टची कारण सुद्धा वाढतात. बरोबर आहे. फ्रस्ट्रेशन वाढतं. फ्रस्ट्रेशनमुळे आपण एखाद्याला कोणाच्या व्यक्तीवरती काढू शकतो. बरोबर, त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतात. तसेच आपल्याला काही टाइप्स बघायचे आहेत जे ह्याच्यामध्ये सांगितले आहे. फर्स्ट टाइप दिलेला आहे याच्यामध्ये इंट्रापर्सनल कॉन्फ्लिक्ट्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, इंट्रापर्सनल कॉन्फ्लिक्ट्स टेक्स प्लेस इज अन इंडिव्हिज्युअल वेन देअर आर कॉन्ट्रॅक्टरी सिच्युएशन ऑर गोल्स. बघा ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे की एखादा जर एम्प्लॉई काही प्रॉब्लेम फेस करत आहे आपल्या कंपनीमध्ये दुसऱ्या एम्प्लॉई कडून, आणि त्याने जर असा विचार केला की ह्याची जी कंप्लेंट आहे ती माझ्या मी सुपेरियरला जाऊन करणार, माझ्या सिनियरला जाऊन करणार, तर काय होणार आहे, तो हेही सुद्धा विचार करेल जर मी याची कंप्लेंट केली तर कदाचित आमच्या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात. बरोबर आहे. मग अशा वेळी काय करायचंय की जो सुपेरियर असेल त्यांनी व्यवस्थित त्याला हँडल करून त्याच्यामधला काय जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा आहे. जर असं नाही केलं तर काय होणार आहे, त्या एम्प्लॉई मध्ये आणि दुसऱ्या एम्प्लॉई मध्ये भांडणं निर्माण होऊ शकतात आणि त्याचा त्रास कंपनीला सहन करावा लागू शकतो. बरोबर आहे. मग असे काही रिझन्स असू शकतात. नेक्स्ट पॉइंट दिलेला आहे इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट. बघा इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट मध्ये काय सांगितलं होतं पहिला इंटरपर्सनल मध्ये, की काही एकाच कंपनीमध्ये दोन व्यक्तीचं काम करतात, त्याच्यामध्ये काही क्लॅशेस असतील. आई समजा त्यांनी सांगितलं की माझ्या सुपेरियरला जाऊन मला त्याच्याबद्दल त्याची माहिती द्यायची आहे की हा व्यवस्थित काम करत नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम्स करतोय आपल्या कंपनीमध्ये. तर अशा वेळी काय होणार आहे की ह्या दोघांमध्ये मग कॉन्फ्लिक्ट व्हायचे संबंध प्रॉब्लेम होऊ शकतात. का? कारण त्यांनी ह्याची कंप्लेंट जी आहे ती आपल्या सुपेरियरला केली, आपल्या सिनियरला केली. समजा सिनियर कोणी ही बात समजली त्याला की ह्यानी माझी कंप्लेंट केलेली आहे, मग अशा टाइमात त्या दोघांमध्ये भांडण निर्माण होऊ शकते. हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि प्रत्येकाने प्रेझेंटी टाका. अजून प्रेझेंटी टाकली नाही तुम्ही आपल्या ग्रुपला. सो इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट मध्ये काय सांगितलेलं आहे की दोन व्यक्तीमधून सुद्धा भांडणं निर्माण होऊ शकतात. किंवा एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ए हा मॅनेजर आहे की त्याला डोनेट करायला खूप आवडतं. सोशल जे सोशल वर्कर आहेत त्याच्यामध्ये तो डोनेट करायला आवडतं, सोशल वर्क करायला आवडतं. बरोबर आहे. आपला काही प्रॉफिटचा भाग कंपनीच्या. आणि बी हा मॅनेजर आहे, ह्याला फक्त आणि फक्त प्रॉफिटमध्येच इंटरेस्ट आहे की जेवढे पैसे कमवता येतील तेवढे आपल्याला कमवायचे आहेत. मग अशामुळे काय होऊ शकतं, हे दोन्ही पार्टनर एका फर्मसाठी काम करत असल्यामुळे ह्या दोघांमध्ये काही भांडणं निर्माण होऊ शकतात. बरोबर आहे. कशी भांडणं निर्माण होणार, की तो काय सांगितणार की मला काही डोनेट करायचे आहेत आणि दुसरा काय सांगणार आहे की डोनेट न करता आपण आपला प्रॉफिट गोळा करूया. मग त्याच्यामध्ये काही मतभेद होऊ शकतात. बरोबर आहे. मग हे रिझन असू शकतं इंटरपर्सनल कॉन्फ्लिक्ट्स मध्ये. नेक्स्ट आहे इंट्रा ग्रुप कॉन्फ्लिक्ट्स. आता इंट्रा ग्रुप कॉन्फ्लिक्ट म्हणजेच काय, की रिलेटेड टू ग्रुप्स. बरोबर आहे की ग्रुप्समध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात. काही आपल्या ग्रुप्स पासून दुसऱ्या ग्रुप्समध्ये सुद्धा काय होऊ शकतात, वाद निर्माण होऊ शकतात. समजा काही कॉम्पिटिशन असेल आणि जर भरपूर सारे ग्रुप परफॉर्म करतायत आणि काही जे मेंबर आहेत आपल्या ग्रुपचे त्या मेंबरकडे ऑलरेडी काही स्ट्रेस लेवलला जाऊन म्हणजे जिंकण्यासाठी जाऊन काही भांडण सुद्धा निर्माण करून घेऊ शकतात. मग अशा वेळेला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित ते हँडल करून आपल्याला जे स्ट्रेस लेवल असेल, जी कसं की आपण कसं जिंकू शकतो, हे हरू शकतो, ते आपल्याला व्यवस्थित त्याला कॉन्फिडेंटली घेऊन ती कमी करायची आहे. ठीक. सो नेक्स्ट पॉइंट, कॉजेस ऑफ कॉन्फ्लिक्ट्स. आता त्याच्यामध्ये काही कॉजेस दिलेले आहेत बघा. कॉन्ट्राडिक्टिंग व्हॅल्यूज. सो व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्राडिक्टिंग व्हॅल्यूज? ह्याच्यामध्ये असं सांगितलंय की अपोजिट जे आपल्याला आवडत नसलेलं जर कोणी काम करत असेल तर 100% आपल्याला त्याच्यामध्ये काही स्ट्रेस निर्माण होऊ शकतो. बरोबर आहे. बघा जर बॉस काही आपल्या एम्प्लॉईला ऑर्डर देत असेल आणि ते जर त्याची ऑर्डर फॉलो करत नसतील, त्याच्या अपोजिट जाऊन विरुद्ध जाऊन काम करत असतील, तर अशा वेळेला स्ट्रेस येणं ही साहजिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे काही कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात एम्प्लॉई आणि आपल्या सिनियर्समध्ये. बरोबर आहे. मग हेच रिझन असू शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपले जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते वादविवाद हे वाढू शकतात. नेक्स्ट आहे पर्सनॅलिटी डिफरन्सेस. बघा प्रत्येक माणसाची पर्सनॅलिटी सेम नसते, ही वेगवेगळी असते. बरोबर आहे. जे एखाद्याला मान्य असेल तर समोरचा काय करतो, त्याचा विरोध करतो जरी त्याला ते आवडलं असेल तरी. ह्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे काही कॉन्फ्लिक्टचे सुद्धा रिझन्स तयार होऊ शकतात. आणि अशामुळे काय होऊ शकतं की ते ऑर्गनायझेशन त्याचा लॉस होऊ शकतो. सपोज एखाद्या फर्ममध्ये एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काही एम्प्लॉई काही नवीन वर्क करत असतील आणि जर एकामेकांची जर आयडिया जर एका कुणाला आवडली नाही, जरी ते काम चांगल्या गोष्टीसाठी असेल तर अशामुळे काय होणार आहे, त्या दोघांमध्ये जर विवाद घडला तर त्याचा पूर्णपणे जो नुकसान होणार आहे तिथे ऑर्गनायझेशनला होणार आहे. बरोबर आहे. मग हे काही रिझन असू शकतात की ज्याच्याकडून कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतं. बरोबर आहे. सो नेक्स्ट पॉइंट आहे त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल चेंज. बघा ऑर्गनायझेशनल चेंज मध्ये काय सांगितलंय
की ह्याच्यामध्ये मायनर चेंजेस सच ॲज प्रमोशन अँड ट्रान्सफर एम्प्लॉईला काही मेजर इफेक्ट करून देत नाही, जर कोणाचं प्रमोशन असेल तर. पण त्याने काय सांगितलं की काही चीज एकत्र करून घेण्यासाठी, मर्जर अँड ॲक्विजिशन करून घेण्यासाठी जर आपण काही त्याच्यामध्ये मोठे बदल करून आणले, तर त्याचा पूर्णपणे जो होणारा त्रास आहे तो ऑर्गनायझेशनमध्ये काही एम्प्लॉईला होऊ शकतो. कदाचित ते काही नवीन ॲडॉप्ट करून घेणार नाही. बरोबर आहे. म्हणजे नवीन ॲडॉप्ट करून घेणार नाही, त्याच्यामध्ये काय करणार, म्हणजे भांडणं निर्माण करू शकतात. मग हे सुद्धा काही रिझन असू शकतात, की ऑर्गनायझेशन चेंजेसमुळे त्याच्यामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲब्सेन्स ऑफ इमोशनल बॅलन्स. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, की जर एखादा व्यक्ती इमोशनली जो वर्क करत असेल, तर तो प्रत्येक वेळेला जर इमोशनली वर्क करत, तर तो कधीच ऑर्गनायझेशनसाठी किंवा दुसऱ्यासाठी तो प्रॉफिट देणारा नसेल. काय होऊ शकतो, मग जर चांगला जो व्यवस्थितपणे काम करतोय, तर त्याच्यामध्ये काय होईल, फायदा होऊ शकतो. बरोबर आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी काय करायचं, की इमोशनली वर्क न करता आपलं जे काम आहे ते व्यवस्थितरित्या तरी पूर्णपणे पार पाडायचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे ग्रुप रायव्हरी. आता ग्रुप रायव्हरीमध्ये काय सांगितलं याच्यामध्ये, तर एखादा जर माणूस असेल जो व्यवस्थित काम करत नसेल, म्हणजेच काय, की समजा आता आपले काही जे एव्हिडन्स आहेत किंवा आपले काही जे मेन डॉक्युमेंट्स आहेत, पर्सनल डॉक्युमेंट्स, तो दुसऱ्या बाहेरच्या कंपनीच्या माणसाला शेअर करत असेल, तर आपण बोलतो ना कधी-कधी मूव्हीजमध्ये, की आपल्याला जे कॉन्ट्रैक्ट भेटणार आहे, ते कॉन्ट्रैक्ट येता-येता आपल्या हातातून हातातून गेलं. जैसे कि हमने देखा है बहुत सारी पिक्चरों के अंदर, फिल्म्स के अंदर, कि कभी-कभी कहते हैं कि कॉन्ट्रैक्ट हमें मिलने वाला था, लेकिन पता नहीं कौन से वजह से कॉन्ट्रैक्ट दूसरे के पास चला गया। सही है? तो क्या होता है ऐसे ऐसे टाइम पे, कि जो हमारे ही एम्प्लॉयी रहते हैं, जो दूसरे हॅलो. सो आजचं आपलं लेक्चर आता संपलेलं आहे. ठीक आहे. प्रत्येकाला जसं मी सांगितलं तुम्हाला मी सुरुवातीला, की तुमची जी नोटबुक्स आहेत ती तुम्ही नोट्स तुम्हाला पाठवतोय. ती नोटबुकमध्ये तुमचे नोट्स लिहून ठेवायचे आहेत आणि मला तुम्ही स्कॅन करून पाठवा. ठीक आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग. Yes.